आज आपण बघणार आहोत. मी सुरुवातीला सांडगे केलेले होते, सांडग्याची रेसिपी दाखवलेली होती आणि ते सांडगे आता आपण वाळलेले आहेत, कडक वाळलेले आहेत एकदम. पण नाजूक असल्यामुळे ते मोठे जरी केले तर त्याचे तुकडे होतात. त्यामुळे हे 3 वेळ केले, 3 वेळ प्रकारचे. वेगवेगळ्या प्रकारचे आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे आहे. तर मग हे वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. कीस, कोवळा, नंतर दुधी, गाजर, जो जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा तो वेगवेगळा टाकलाय. त्यामुळे आता मला नाही, तू आता जे तळत आहे त्याच्यात काय काय टाकलंय ते सांग. सांगते. तर मग हे 3 वेळ केलेले आहे आपण आणि हे तळून बघू आपण. आता तू तेलात जे टाकशील ना ते काय त्याच्यात काय टाकलंय हे सांगशील. हो, तर आता मी हे केले आहे, हे तळून घ्यायचे आपल्याला असे. गॅस तेल तापला आहे आणि तापल्याबरोबर लगेच तेल गॅस मोठा करायचा, कमी करायचा आहे. आणि तेल मध्यम, तेल हो मध्यम, म्हणजे जास्त कडकच नाही पाहिजे कारण जळून येतं ते. कारण किस असल्यामुळे नाही का याच्यात भाज्यांचा किस आहे सगळ्या. दुधी, गाजर, जो आपल्याला वाटलं तो, पत्ताकोबी किसून टाकलेली आहे, कोणत्या याच्यात काकडी आहे, कोणत्या याच्यात गाजर आहे, कोवळं भरपूर घेतला. ज्या सीझन मध्ये ज्या भाज्या असतात त्या सगळ्या म्हणजे मुलं खात नाही. पण उन्हाळ्यातच करावं लागत असेल ना. हो हो, उन्हाळ्यात मुलं खात नाही त्यामुळे अशा प्रकारे पोरांच्या पोटात भाज्या जातात. त्यामुळे तर मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा सगळे. सगळ्यांना रिक्वेस्ट करते आणि हे खाऊन बघा आणि नंतर तळल्यावर कसे लागतात ते सांगा. या काकू आलेल्या आहेत, तुकदो मॅडम, आणि त्या माझी रेसिपी टेस्ट करायला सुद्धा आल्या आहे. आता त्या सांगतील खाल्ल्या. ऐकलाय ना तू? ऐकलाय, प्रसिद्ध आहे तू. नाही प्रसिद्ध वगैरे नाही म्हणा, काही गंमत करता काकू. या स्वतः एक टीचर आहेत काकू. पण टीचर आहे पण हे करता आलं पाहिजे ना ग. नाही, तुम्ही हुशार आहे. प्रत्येकाची येते, सर्वांनाच सगळं करता, पण प्रत्येकाच्या हात वेगवेगळं टेस्ट असते सगळ्यांच्या हातची. आता हे वेगवेगळे आपण वेगवेगळे तळून आपण. हे तुकडे होऊन जातात, नाजूक असतात, वाळले की पलटायला किती केले होते मग एकदम मोठे सांडगे? किती केले? सांडगे अंदाजेच केले मी, असे एकदम मोजले नाही, अंदाजे केले. जळू द्यायचे नाही, जळले की कडवट होतात. मग तेल कमी गरम करायचं, कमी करून द्यायचं आहे. थोडे जळले की पाहतात, थोडं लक्ष नसलं की ते काळपट होतात आणि मग ते कडसर लागतात असे. कच्चे असले तरी वातड लागतात दाताला, म्हणून ते लक्ष ठेवून एक वेळ तापवून कमी करून द्यायचा आहे गॅस. थोडे थोडे तळून घेऊ आपण. माझ्या 2-3 आज मैत्रिणी येणार आहे आणि अजून एक रेसिपी आपण बघणार आहोत. मैत्रिणी आल्यावर 2 रेसिपी त्या टेस्ट करतील, सांगतील. आता हे तळायचं, मध्यम आचेवर तळत राहायचं. हो हो. आता गॅस बंद करते मी. थोडं गरम केल्यामुळे लाल आलं. जास्त तेल झालं की 3 वेळ केलेले सांडगे. आणि हे लाल जे दिसत आहे ते तळले, म्हणजे त्यात किस भरपूर असल्यामुळे ते तसे दिसत आहे. किस जास्त आहे त्यात प्रमाण, किसांचं प्रमाण आहे ते लाल दिसत आहे. हे मोठे. आता मुरमुरे आणि पोहे जास्त आहे, थोडे तांदूळ, मुरमुरे, पोहे, अख्खे मूग भिजवलेले हे जे टाकलं आहे तर त्याच्यामुळे याच्यात जास्त चिक्की होती आणि मग हे मोठे आले. आणि हे नाजूक किसामुळे पटापट निसटून जातात, तर ते छोटे छोटे येतात. थोडेसे एकदम अख्खे राहत नाहीत, पण कुरकुरीत लागतात खायला. एकदम नाजूक असल्यामुळे ते 3-4 वेळ हात लागले कोणाकोणाचे ते तुटून येतात. तर अशा प्रकारे आपण सांडगे तळलेले आहे. आता काकूंना खायला लावू आपण थोडेसे. काकू 1 मिनिट टेस्ट करा, काकून सांगा मला. एक मिनिट पकडा. नाही पकडा तुम्ही, प्लेट देते मी थोडी छोटी. नाही नाही नाही, 1 प्लेट देते. छान जाते.
पकडा हातात मीठ टाकत आहे त्यात काकू. सगळे टेस्ट करा आणि सगळ्याची मला टेस्ट करून सांगा. तुम्ही हे लाल लय घ्या, कुरकुरीत झालेले, आणि कोणत्याची टेस्ट चांगली झाली हे सांगा. ज्वारीचे पापड खारवड्या वगैरे असतात तसे आमच्या अकोला अमरावती साईडने हे केलेले असतात काकू, आणि तसे असतात म्हणून ते असे मुगवड्या जसे टाकतो ना छोट्या, तसेच मोठे मोठे हलक्या हाताने टाकायचे. कारण वड्यांसारखे जर दाबून आपण टाकले तर ते असे खायला चावल्याने जात. म्हणून अशा प्रकारे आम्ही सांडगे केलेले आहे. तर कसे वाटले सांगा काकू, आवडले का सांगा, आणि सगळ्यांना सांगा तुम्ही काय काय वाटते तुम्हाला रिप्लाय तुमचा. हां सांडगे आणि माझे रेसिपी बघता, गाणे बघता, तुम्हाला काय वाटते त्याच्यात? हां नाही नाही ॲक्टिव्हचं नाही, पण आता तुम्ही समजा प्रेक्षकांना सांगायचं असलं तर काय सांगाल बुवा? छान आहे, ऐकत जा बा, गाणं करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा व्हिडिओला. हां थँक्यू व्हेरी मच. या रिटायर्ड शिक्षिका आणि या एवढ्या सर्व गुण संपन्न ह्या स्वतः आहेत, पण त्या टेस्ट करतात, माझ्या तारीफ करतात नेहमी, गाण्याची सुद्धा करतात आणि पदार्थांची करतात. आज त्यांच्यासाठी अजून एक रेसिपी आपण बघणार आहे. उकरपेंडी त्यांना आवडते आणि एक वेळ तुझ्या हातची खायची आहे बोलल्यावर. त्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या उकरपेंडी आवडते कणकेची, त्यामुळे आपण 5-10 मिनटात तो व्हिडिओ करू. तेव्हा अजून माझ्या फ्रेंड्स येणार आहे आणि सगळ्या मिळून आपण फ्रेंड्सही दाखवेल तुम्हाला सगळ्या. तर काकू थँक्यू व्हेरी मच. छान झालं, थँक्यू. हां चला थँक्यू.